जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आपल्या रिव्हिजन थ्रू PYQ प्रोग्राम मध्ये आजपासून आपण कंबाईन मेन्स एनालिसिस कडे जातोय. ठीक आहे. तर सर्वप्रथम 5 मिनिटांमध्ये मी तुम्हाला नेमकं आपलं स्वरूप कसं असणार आहे, मेन्स पॉइंट ऑफ व्ह्यू घेताना जे आहे एनालिसिस ते सांगतो. बघा, आपण काय करणार आहे की 2020 ते 2023, ठीक आहे, म्हणजे 20 आणि 21 आणि 2022 आणि 23 असं रोज 2-2 पेपर मधील सेक्शन वाईज जे आहे एनालिसिस करणार आहे. तसं आजचा विषय आपला आहे 2020 आणि 21 चा आज आपण पॉलिटीचा एनालिसिस करणार आहे. ठीक आहे. आणि नंतर उद्या जे आहे 2022-23 चं पॉलिटीचा एनालिसिस, म्हणजे असं वीकली जे आहे एकंदरीत तुमच्या 3 सब्जेक्टची रिव्हिजन यातून होईल. ठीक आहे. तर त्यासाठी आपण काय केलं आहे की सध्या आपल्याकडे जर बघितलं तर STI चे आपल्याकडे जे आहे 3 पेपर अवेलेबल आहे. बरोबर आहे. ASO चे 3 पेपर आहे, देन PSI चे 3 पेपर आहे आणि सब रजिस्ट्रारचा जो आहे हा एक पेपर आहे. ठीक आहे. तर आपण काय केलं आहे की पहिल्यांदा सिलेक्ट केलेला आहे STI चे पेपर. म्हणजे आपण काय करणार आहोत की STI चं 2020-21 चा आज आपण जे घेत आहोत, STI मुख्य परीक्षा 2020-21 चा पॉलिटीचा एनालिसिस. ठीक आहे. उद्या 2022-23 चं पॉलिटीचा एनालिसिस. देन मग परवाच्या दिवशी जिओग्राफीचं 20-21 STI, नंतर 22-23 जिओग्राफी पुन्हा. ठीक आहे. तर या पद्धतीने आपलं हे सिक्वेन्शियल होत राहील, जेणेकरून तुमचं GSचं जे रिव्हिजन आहे ते कंटिन्यू यातून होईल. तर पहिल्यांदा आपण STI चे 3 पेपर सोबत 2023 चा न्यू पॅटर्नचा एकच पेपर आहे. बरोबर आहे ना. 23 चा न्यू पॅटर्नचा काय एकच पेपर आहे, त्यामुळे त्याच्यातला तो 22 सोबत मी कव्हर करणार आहे. ASO चे 3 पेपर, PSI चे 3 पेपर आणि सब रजिस्ट्रारचा पेपर हा 23 चा जो मुख्य परीक्षेचा पेपर तुमचा कॉमन होता, ठीक आहे, तो सोबत कव्हर केला जाईल. ठीक आहे. तो तुमचं काम इथे हे आहे की मी सांगतोय, तर मग उद्यापासून जे आहे तुम्ही हार्ड कॉपी सोबत ठेवू शकता लेक्चरच्या वेळेस. ठीक आहे. कारण कंबाईनचा एनालिसिस आहे. आता मेजॉरिटी आपला जो कार्यकर्ते आहे ते काय करणार आहे, कंबाईन करणार आहे. तर मग मेन्सचं जे आहे तुम्हाला इथे उपयोग होऊ शकतो. ठीक आहे. तो आजपासून सुरू करूया. 20 आणि 21 पॉलिटीच्या 20 क्वेश्चनचा एनालिसिस आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत. ठीक आहे. बघा, क्लिअर, हे समजलं असेल. आता त्याच्या मागे दुसरा उद्देश बघा, हे असं सेक्शन वाईज एनालिसिस घेतल्यामुळे काय होतं की एकच पेपरचा जेव्हा आपण एनालिसिस घेतो तेव्हा बऱ्यापैकी जे आहे कन्फ्युजिंग पार्ट होतो आणि टॉपिक क्लिअर होत नाही. तर जेव्हा सेक्शन वाईज आपण हे एनालिसिस घेतोय तर तुमचं काय होईल, रिव्हिजन होईल 2-2 दिवसामध्ये. क्लिअर. तर या हेतून आपण हे प्रोग्राम सुरू आहे. जोपर्यंत जे आहे प्रिलिम्सच्या तारखा डिक्लेअर होत नाही तोपर्यंत असंच चालू राहील. प्रिलिम्सच्या तारखेनंतर थोडाफार त्यामध्ये बदल होऊ शकतो. ठीक आहे. सुरू करूया. बघा, क्वेश्चन नंबर 36. आता हे सगळे जे आहे पेपर मी ए सेट नुसार घेतले, त्यामुळे तुम्हाला ते सोयीस्कर जाईल. ठीक आहे. म्हणजे तुम्ही नेटवरून डाउनलोड करायला गेला तर ए सेट नुसार पॉलिटीचा 36 टू ऑनवर्ड क्वेश्चन आहेत. ठीक आहे. तर बघा, आता जे आपण डिस्कशन पाहतोय तो आहे STI मुख्य परीक्षा 2020. ठीक आहे. त्यामधील पॉलिटीचा पेपर आहे हा. ठीक आहे. पहिला क्वेश्चन बघा, कोणते भारतीय राज्यघटनेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहेत. आणि हे पुन्हा इथे एकदा नमूद करतो की आता हे जे आपण इथून पुढे सगळे पेपर पाहतोय हा पूर्णच्या पूर्ण सिलेबस तुम्हाला कुठे आहे, प्रिलिम्सला. म्हणजे आता आपण राज्यसेवा मुख्य जे बघितले तर त्यामध्ये मी सांगत होतो तुम्हाला की एवढे क्वेश्चन. आता संपूर्ण सिलेबस हा तुम्हाला काय प्रिलिम्सला कामी पडणार आहे. ठीक आहे. बघा, क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे, भारतीय राज्यघटनेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहेत. अगदी आपला दुसरा क्रमांकाचा टॉपिक आहे पुस्तकातला. आणि हे तुम्हाला वैशिष्ट्य जे आहे हे पूर्ण कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी तुमची इथे पाहिजे. म्हणजे आता प्रभावशाली केंद्र आहे तर मग त्याच्या मागचं पार्श्वभूमी तुम्हाला माहिती पाहिजे. का बरं प्रभावशाली आहे, कॅनडाकडूनच का बरं घेतलाय, फेडरेशन तर आपण USA कडून घेतलेला आहे. बरोबर आहे. संसदीय शासन व्यवस्था आपण ब्रिटनची घेतली आहे, मात्र प्रभावी केंद्र शासन ठेवलं आपण का बरं, तर त्याचं डिस्कशन सगळं तुम्हाला पुस्तकात मिळेल. ठीक आहे. आता बघा, याच्यामध्ये वैशिष्ट्य आहे सगळ्यात पहिले प्रभावशाली केंद्र शासन, कॅनडाकडून घेतलेलं आहे आपण वैशिष्ट्य. द्विगृही कायदे मंडळ आहे आपलं. बरोबर आहे. द्विगृही आहे वरिष्ठ आणि कनिष्ठ सभागृह. बरोबर आहे. सॉरी, त्याच्यामध्ये द्विगृही कायदे मंडळ हे आपलं वैशिष्ट्य आहे, ब्रिटन कडून घेतलेलं आहे. तिसरं बघा, अध्यक्षीय शासन पद्धती. हे आहे का बरोबर? नाही. आपली काय पद्धती आहे, संसदीय शासन पद्धती आहे. ठीक आहे. संसदीय शासन पद्धती आहे, अध्यक्षीय नव्हे. अध्यक्षीय शासन पद्धती हे कुठे आहे, USA मध्ये आहे. ठीक आहे. USA मध्ये आहे. आता संसदीय शासन पद्धतीची वैशिष्ट्ये, याच्यातून दुसरा क्वेश्चन तयार होतो तुम्हाला. ठीक आहे. की संसदीय शासन पद्धतीची वैशिष्ट्ये सांगा. मग त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की आपल्या इथं कनिष्ठ सभागृहाचं विसर्जन होतं. वास्तविक सत्ता कोणाच्या हाती असते, पंतप्रधानाच्या. बरोबर आहे. कार्यकारी मंडळ आणि कायदे मंडळ एकमेकाला जबाबदार असतात.
हे कशाचे वैशिष्ट्य आहे? संसदीय शासन पद्धतीचे. अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये काय राहील की दोघांचा संबंध राहणार नाही. कार्यकारी मंडळ सेपरेट एक्झिक्युटिव्ह राहील, कायदेकारी मंडळ वेगळे राहतील. मात्र आपल्या भारतामध्ये काय आहे की खासदार किंवा आमदार हेच मंत्रिमंडळाचा घटक आहेत, म्हणजे ते एकमेकाला जबाबदार आहेत. ठीक आहे, त्यामुळे हे केला. दुहेरी न्यायपालिका, सांगा हे बरोबर आहे का? वैशिष्ट्य आहे का? नाही, एकेरी न्यायपालिका आहे. एकेरी न्यायपालिका आहे. आता इथे लक्षात घ्या, USA कडून आपण फेडरल स्ट्रक्चर घेतलं असं गृहीत धरतो आपण. ठीक आहे, म्हणजे ऍक्च्युली आपला ढाचा हा मॅक्सिमम कोणता आहे? 35च्या कायद्यानं आपण 75% कॉपी पेस्ट केलेला आहे. उर्वरित मग इतर देशाचा आपण अभ्यास केलेला आहे. ठीक आहे, तर हे करत असताना न्यायपालिका मॅक्सिमम जे आहे तो भाग आपण कोणाकडून घेतलाय? USA, बरोबर आहे. मात्र दुहेरी स्ट्रक्चर आपण त्याचं घेतलेलं नाहीये. आपल्या इथे जे आहे संरक्षण करणारा जो आपला राज्यघटनेचा घटक आहे तो कोण आहे? सुप्रीम कोर्ट. ठीक आहे, त्याच्या खाली हायरार्की मध्ये आहे हायकोर्ट आणि त्याच्या खाली हायरार्की मध्ये आहे दुय्यम न्यायालय किंवा कनिष्ठ न्यायालय. बरोबर आहे. त्यामुळे आपली ही व्यवस्था जरी फेडरल वाटत असली, लक्षात घ्या, जरी राज्य स्तरावर हायकोर्ट आहे, केंद्रीय स्तरावर सुप्रीम कोर्ट आहे, तरी सुद्धा ही व्यवस्था काय एकेरी आहे. कारण की राज्यघटनेचा संरक्षक सर्वोच्च कोण आहे? सुप्रीम कोर्ट. आर्टिकल कोणतं? 32. बरोबर आहे ना? वेगवेगळे रिट्स काढू शकतो सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टच्या अंतर्गत हे आर्टिकल आहे 226. ठीक आहे, क्लिअर? तो लक्षात घ्या. हे आपलं एकेरी स्ट्रक्चर आहे. हे का बरं एकेरी ठेवलं? की कारण की घटनेचा संरक्षण करता जे आहे कोणाला कन्सिडर केलेलं आहे? सुप्रीम कोर्टला. ठीक आहे, त्यामुळे लक्षात घ्या इथे हायकोर्ट नंतर अपील कुठे जाते? सुप्रीम कोर्टमध्ये. क्लिअर? तर हा आर्टिकल 32 तुम्हाला माहिती आहे. क्लिअर? तर हे इथे लक्षात ठेवा, आपली न्यायपालिका आहे एकेरी स्ट्रक्चर आहे. जरी आपण फेडरल स्ट्रक्चर USAच्या वरून घेतलेला आहे मॅक्सिमम, तरी सुद्धा न्यायपालिका मात्र स्ट्रक्चर आपलं काय एकेरी आहे. ठीक आहे, क्लिअर? तो इथे उत्तर आहे. वैशिष्ट्य काय म्हटलं होतं? बी आणि डी माझं उत्तर आहे. ठीक आहे, तर राज्यघटनेची वैशिष्ट्य हे तुम्हाला आज आपण पाहिली. इथे तुम्हाला होमवर्क आहे. इथे तुम्हाला 2 टाकायचे, संघात्मक वैशिष्ट्य आणि एकात्मक वैशिष्ट्य. हे तुम्हाला आज जे आहे करायचं आहे घरी गेल्यानंतर. ठीक आहे, चांगल्या पद्धतीनं करा. संघात्मक वैशिष्ट्य आणि एकात्मक वैशिष्ट्य, संघराज्य पद्धतीची संघात्मक वैशिष्ट्य आणि एकात्मक वैशिष्ट्य. ठीक आहे, क्लिअर? ओके, नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. सरकारी या कमिशन खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? सांगा काय उत्तर असेल? सोप्या इझी आहे, म्हणजे 10 पैकी 10 ते प्रश्नच येत नाही ह्या पेपर मध्ये. सरकारी या कमिशन ऑलरेडी आपल्याला माहिती आहे, रिपीट आहे क्वेश्चन. केंद्र राज्य संबंधा संदर्भात आहे. निवडणूक सुधारणा, बँकिंग वित्तीय विभागाचा संबंध नाही. ठीक आहे, थोडी माहिती जर घ्यायची असेल तर 1983चं कमिशन आहे. 1987 ला रिपोर्ट आलेला होता. 2 सदस्य होते, शिवरामन आणि सेन शिसे. ऑलरेडी क्वेश्चन विचारलेला आहे. ठीक आहे, जवळपास 247 शिफारशी सादर केलेल्या होत्या. ठीक आहे, तर याच्या शिफारशी जे आहे, ठीक आहे, याच्यावर क्वेश्चन आलेला आहे तुम्हाला. आणि त्या वाचायला कुठं मिळतील? त्याचा मूळ सोर्स आहे लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक. गोडंबे सरांच्या पुस्तकामध्ये हे नाही. त्यामुळं मी इथं सांगेल तुम्हाला की केंद्र राज्य संबंध हा टॉपिक जो आहे हा स्पेसिफिकली कुठून करायला पाहिजे? लक्ष्मीकांत सरांच्या पुस्तकातून. कारण की प्रिलिम्सला सुद्धा कुंची आयोग, सरकारी आयोग, राजमन्नार समिती, ठीक आहे, किंवा आपण म्हणू शकतो की आनंदपूर साहिब ठराव, याच्यावर क्वेश्चन विचारले आहे, वारंवार विचारले ना. मागच्या वर्षी बघा 2 वर्ष अगोदर प्रिलिम्सला पुंची आयोगाचा क्वेश्चन होता राज्यपालावर. ठीक आहे, तर तो तुम्हाला इथून मिळेल. तर डायरेक्टली विकत घ्यायचं काम नाही. ज्यांच्याकडे लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक नसेल त्यांनी मित्राकडून घेऊन लायब्ररीमधून रीडिंगमधून केंद्र राज्य संबंधाचे 4-5 पेज ते वाचून घ्यावे किंवा नोट्स काढावे. याच्या शिफारशी तुम्हाला आज वाचायच्या आहे. हे माझं आज तुम्हाला होमवर्क आहे. ठीक आहे, सरकारी या आयोगाच्या शिफारशी जास्त रिकमेंडेशन नाही आहे. ठीक आहे, त्यांनी सांगितलं आहे की केंद्र राज्य संबंधाबाबत आंतरराज्य जे आहे संदर्भात परिषद निर्माण करावी. ठीक आहे, किंवा मग त्यांची एक महत्त्वाची शिफारस आहे की अखिल भारतीय सेवा प्रबळ कराव्यात. आयोगाने मागे त्याच्यावरच चुकवलंय की या शिफारशी दिल्या होत्या आणि त्यांनी एक दिलं होतं की जे आहे अखिल भारतीय सेवा रद्द कराव्या. ठीक आहे, तर रद्द कराव्या आणि सबळ कराव्या, सक्षम कराव्या असं सांगितलेलं आहे. तर यांच्या शिफारशी प्रॉपर करून घ्याव्या. प्रिलिम्सला सुद्धा हा क्वेश्चन येऊ शकतो. ठीक आहे, पुंची आयोगाचं लक्षात ठेवा 2007चा आहे. एप्रिल 2010ला जे आहे रिपोर्ट यांनी दिलेला आहे. रिपोर्ट दिलेला आहे एप्रिल 2010ला. आनंदपूर साहिब ठराव अकाली दलाने मांडलेला 1973ला. आनंदपूर साहिब ठराव
तसेच मग आहे केंद्र राज्य संबंधात राजमन्नार समिती. राजमन्नार समिती आहे 1969. 1969 यांचं थोडं लिहून घ्या राजमन्नारचं. मला वाटते हा क्वेश्चन येऊ शकतो. राजमन्नारचे सदस्य जे आहे ना ते लिहून घ्या, मुदलियार आणि रेड्डी. कारण की हा विचारला होता मागे राज्यसेवा पूर्व परीक्षेत, आठवते मागच्या वर्षीच्या राज्यसेवा पूर्व परीक्षेत सरकारी आयोगाचे सदस्य कोणते, हा क्वेश्चन विचारला होता, शिवरामन आणि सेन. आता हा विचारू शकते. राजमन्नारचे सदस्य कोणते लिहून घ्या, मुदलियार, ठीक आहे, आणि रेड्डी. मुदलियार आणि रेड्डी. मुदलियार आणि रेड्डी. ठीक आहे, क्लिअर. पुढचा क्वेश्चन, माहितीचा अधिकार हा काय आहे? माहितीचा अधिकार आपला मूलभूत आहे की कायदेशीर आहे? ती दोन्ही नाही आहे. दोन्ही. माहितीचा अधिकार हा आपल्या राज्यघटनेतली एक्सप्लिसिटली नमूद आहे का, डायरेक्टली नमूद आहे का कुठं? नाहीये. ठीक आहे, यासाठी आपण संसदीय कायदा 2005 चा बनवलेला आहे, त्यामुळे हा कायदेशीर अधिकार आहे, हा क्वेश्चन आहे. ठीक आहे, वाटल्यास याची इनडायरेक्ट तरतूद तुम्हाला कुठं मिळते? आर्टिकल 19 आणि आर्टिकल 21 या दोघांमध्ये याचा तरतूद तुम्हाला मिळते. राज्यघटनेच्या 19, ठीक आहे, आणि 21 मध्ये तुम्हाला याची तरतूद आहे, परंतु एक्सप्लिसिटली डायरेक्टली हा नमूद कुठे? राज्यघटनेत नाही. यासाठी संसदीय कायदा आपण बनवलेला आहे, राईट टू इन्फॉर्मेशन कायदा 2005 चा. ठीक आहे, त्यामुळे हा कायदेशीर अधिकार आहे, लक्षात घ्या. क्लिअर. बरेचदा बघा संविधानिक आहे की कायदेशीर आहे, ठीक आहे, किंवा मूलभूत हक्क आहे, तर याच्यामध्ये फरक असा आहे की मूलभूत हक्क म्हणजे जे स्ट्रिक्टली तुम्हाला भाग 3 मध्ये नमूद आहे राज्यघटनेच्या, ते काय तुमचे मूलभूत हक्क, फंडामेंटल राईट्स. ते फक्त आणि फक्त कुठे आहे? भाग 3 मध्ये आहे. संपूर्ण राज्यघटनेत कुठं नमूद असेल तर ते आहे संविधानिक. ते काय? संविधानिक, कॉन्स्टिट्युशनल आहे. आणि संविधानाच्या बाहेर जाऊन कुठेतरी कायदा करून जर रिझोल्युशन पारित करून तो तयार असेल तर ते आहे कायदेशीर. तिघातला फरक लक्षात घ्या. मूलभूत हक्क एक्सप्लिसिटली भाग 3 मधले, ठीक आहे. संविधानिक हक्क म्हणजे आपल्या राज्यघटनेत इन आर्टिकल मध्ये नमूद आहे ते, आणि कायदेशीर म्हणजे कोणते? त्यानुसार संसदेनं कायदा केला ते. ठीक आहे, पुढचा घ्या क्वेश्चन. कार्यकाळानुसार योग्य क्रम लावा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री. आता बघा आपला मुद्दा असा असते की जवळपास 2012 ते 14 या दरम्यान ना असे क्वेश्चन विचारत होते. ते 16च्या आधी म्हणा तुम्ही, म्हणजे आपला कालखंड समजा तो प्राचीन झाला आता. ठीक आहे, मध्ययुगीन म्हणजे 19 पर्यंतचा आणि 20 पासून आपला आधुनिक कालखंड असं गृहीत धरा. तर काय होते की मागे जेव्हा क्वेश्चन सेटर चेक म्हणजे सेट करतो पेपर, तर असा एखादा क्वेश्चन येऊ शकतो तुम्हाला. त्यामुळे ऍटलिस्ट माझं असं म्हणणं आहे की दोन गोष्टी कोणत्या, की महाराष्ट्राचे राज्यपाल आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे तुमच्या पाठ असणं अपेक्षित आहे. कारण की जनरली आपलं काय पाठ असते? पंतप्रधान आणि राष्ट्रपती. मात्र महाराष्ट्राचे हे दोन घटक तुम्ही पाठ असले पाहिजे. आता याच्यामध्ये लॉजिकनं जर गेलात, तुम्हाला माहित असलं पाहिजे होतं वसंतराव नाईक यांचा कार्यकाळ सुरुवातीचा आहे. ठीक आहे, मग सुरुवातीचा एक क्रम लावा, ती ऑप्शन मला पाहिजे आहे. ठीक आहे, क्लिअर. थोडे हे दोन तर गेलेले आहे. ठीक आहे, आता वसंतराव नाईक, अंतुले, शिवाजीराव निलंगर, आता हे तिघांचा कार्यकाल एकदम क्लोज आहे. म्हणजे 82-83 चे अंतुले आहे, नंतर बाबासाहेब भोसले 83-84, नंतर शिवाजीराव निलंगेकर. ठीक आहे, तर हा लिहून घ्या कार्यकाल वाटल्यास. 63 ते 75 सर्वाधिक जास्त काळ मुख्यमंत्री म्हणून होते. ठीक आहे, देन अंतुले यांचा कार्यकाळ 80 ते 82 आहे. 80 ते 82 अंतुले यांचा कार्यकाळ आहे. बाबासाहेब भोसले 82 ते 83, हो बरोबर आहे. आणि निलंगेकर 1983 ते 86. ठीक आहे, यानुसार जर गेलो तर आन्सर आपलं आहे पहिलं CA-DB. ठीक आहे, क्लिअर. तुम्ही बघा इथे सुद्धा सी होता, इथे सुद्धा सी होता. डिसाइडिंग फॅक्टर होता A किंवा D. तर अंतुले केव्हाचे आहे? 80चे. बाबासाहेब भोसले त्यानंतर आहे. क्लिअर. ओके, क्लिअर. नाही, त्यांचा कार्यकालानुसार नाही आहे, ते वर्षानुसार आहे. सरळ क्रम लावा. जेव्हा असा क्वेश्चन विचारते तेव्हा तुम्हाला जास्त किती कोणाचा जास्त काळ यानुसार नाही विचारला जात. ते कोणत्या कालावधीसाठी त्या पदावर होते त्याच्यानुसार तो क्रम लावा लागतो. ठीक आहे, तर हा पाठ करून ठेवा. जनरली त्याची एक मी तर म्हणतो स्टोरी बनवा तुम्ही. ठीक आहे, आता मी थोडक्यात त्याच्यावर आज विचार केला याच्यावर, की सगळ्यात पहिले आपले यशवंतराव चव्हाण. ठीक आहे, तर यशवंतराव गेले मारुतीच्या मंदिरात, जसं मारुतराव कन्नमवार, अशी आपण स्टोरी बनवू शकतो. नंतर वसंत आणि शंकरनं, ठीक आहे, पॉवर दिली, म्हणजे वसंतराव पाटील बरोबर, शंकरराव चव्हाण, आणि पॉवर म्हणजे आपले
शरदराव पवार. ठीक आहे, अशी तुम्ही स्टोरी बनवू शकता. मग अंतुले, भोसले, पाटील, निलंगेकर, शंकरराव चव्हाण, पुन्हा पवार. तर स्टोरी बनवा त्याची. काय करा की एकंदरीत 5-5 मुख्यमंत्री आहे असे. ठीक आहे, 5-5-5 असे 20 नावं आहे. तशी स्टोरी बनवा तुम्ही. ठीक आहे, एकदाच तुमचा काय जाईल त्याच्यामध्ये, मी ट्राय करतो वाटल्यास सांगेल 1-2 लेक्चर नंतर. एकदा तुमचा वेळ जाईल, मात्र याच्यावर जर क्वेश्चन आला तर 100% तुम्हाला मार्क्स मिळतील, बाकी ज्यांना मिळणार नाही, कारण की कोणी इतकी मेहनत घेत नाही. ठीक आहे, पर्सनली सांगितलं राज्यपाल आणि मुख्यमंत्री आता येणाऱ्या पॅटर्ननुसार येऊ शकतो. ठीक आहे, कोणती जोडी योग्यरित्या जोडलेली नाही सांगा तुम्ही. मूलभूत कर्तव्ये भाग 4A बरोबर आहे. राज्य धोरणाची निर्देशक तत्वे DPSP भाग 4 आणि मूलभूत अधिकार भाग 3. त्यामुळे सर्व बरोबर आहे. ठीक आहे, प्रामुख्यानं ज्या नंतर गोष्टी ऍड झाल्या ते व्यवस्थित करा. जसं न्यायाधिकरणी म्हटलं तर 14A बरोबर आहे, 42व्या घटनादुरुस्तीने ऍड झालेले आहे. जर म्हटलं ना आणखी आपला भाग 9A बरोबर आहे, 74व्या घटनादुरुस्तीनं झालेला आहे. तर या पद्धतीनं व्यवस्थित चांगलं करून ठेवा, याच्यावर क्वेश्चन येऊ शकतात. ठीक आहे, वारंवार सांगतो भागच आपले कधी कधी पाठ नसतात. ठीक आहे, भाग 4 आहे जसा 42व्या घटनादुरुस्तीनं मूलभूत कर्तव्याचा ऍड झालेला आहे. आणि याच्यामध्ये पुन्हा एकदा सांगतो, आयोग जे आहे ना भाग मध्ये कुठं चुकवत आहे सध्या 2 वर्षापासून आपण पाहतोय. हे जे भाग आहे तुम्हाला कशामध्ये दिले जातात, रोमन आकड्यामध्ये. लक्षात घ्या, रोमन आकड्यामध्ये दिले जातात आणि मग ते चुकवल्या जातात. जसं आता हा XXI हा भाग झाला आपला 21वा जम्मू काश्मीरचा. मागे आयोगानं काय केला, याच्यामध्ये XIX भाग 19वा टाकला. ठीक आहे, संकीर्ण. क्लिअर. तर आयोग काय करत आहे, भाग वरचा जो क्वेश्चन आहे म्हणजे घटनेचे जे भाग आहे वेगवेगळे चॅप्टर्स त्याच्यामध्ये रोमन आकड्यामध्ये चुकवते. हा नवीन ट्रेंड आहे आयोगाचा. ठीक आहे, तर लक्षात ठेवा नेहमी. ठीक आहे, जसं आता इथे कोणाला लक्षात आलं नसतं, आता हा जुना पेपर आहे म्हणून भाग इथे 6 केला असता आयोगानं 4चा. ठीक आहे, तसं तुम्ही बरोबर बघा, जिथे भाग वरचा क्वेश्चन येतो तुम्हाला पार्ट्स वरचा, तर पार्ट्स मधले रोमन आकडे चेक करायचे बरोबर. पुढचा क्वेश्चन घ्या, योग्य कथने ओळखा. हा थोडा क्रिटिकल होता, म्हणजे थोडा कठीण गेला असता. 50 इयर्स ऑफ लेजिस्लेटिव्ह काउन्सिल इन महाराष्ट्र हे यशवंतराव चव्हाण यांचा नाही आहे तो. ठीक आहे, बाकी सर्व सेंटेन्स बरोबर आहे. BCD बरोबर आहे यात, यामधलं आन्सर ऑप्शन 4. लक्षात घ्या, विधान परिषदेचा वर्धापन दिन 20 जुलै आहे. हे तारीख चांगली लक्षात ठेवा, 20 जुलै 1937. ठीक आहे, 20 जुलै 1937 पहिल्यांदा विधान परिषदेची बैठक जी आहे पुण्याच्या असेंब्ली हॉलमध्ये भरलेली होती. पुणे. क्लिअर. 1937, 20 जुलै 1937. आणि मागे मला आठवते आयोगानं याचा बहुतेक क्वेश्चन विचारला होता, सुवर्ण महोत्सवी वर्ष कोणतं आहे. ठीक आहे, तर बऱ्याच जणांनी उत्तर काय केलं होतं, आपण काय पकडतो महाराष्ट्राची स्थापना 60 बरोबर आहे, आणि त्याच्यानंतर 50 वर्ष 2010. मॅक्सिमम जणांनी हे उत्तर चुकवलं होतं. तुम्हाला प्रश्नात काय विचारलं होतं, विधान परिषदेचा सुवर्ण महोत्सव किती आहे. याच्यामध्ये 50 जर ऍड केले बरोबर आहे, तर 5 आणि 3 8. 1987 त्याचं उत्तर होतं. मला अजूनही क्वेश्चन आठवतो, आलाय क्वेश्चन, आणि मॅक्सिमम जणांनी तेव्हा तेच मारलं 2010. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला क्वेश्चन काय विचारलाय तो व्यवस्थित वाचा. ठीक आहे, कॉन्शियस रिडिंग. बाकी बरोबर आहे ना. राज्यपालाद्वारे नियुक्त किती असतात, 12 सदस्य. इथे लक्षात घ्या महाराष्ट्र म्हटलंय, तसं जर 12 म्हटलं असतं तर चुकलं असतं, कारण की 1/6 केले जातात. ठीक आहे, मग हे 1/6 प्रत्येकाचे वेगवेगळे राहू शकतात. आपल्या विधान परिषदेमध्ये किती आहे एकंदरीत, 78. 12 सकम 78. 12 जण कोण करते, राज्यपाल करते नॉमिनेटेड. क्लिअर. तर हे सेंटेन्स बरोबर आहे. गणपूर्ती किती आहे, 10 सदस्य. तर जनरली लक्षात घ्या 78च्या 10% म्हणजे 7.8 होते, पण ते किती धरल्या जाते गृहीत, 10% आहे ना. 78च्या 10% म्हणजे 7.8, परंतु 10. ठीक आहे, तर गणसंख्या 10, राज्यपालाद्वारे नियुक्त 12. 20 जुलै 37 रोजी पुण्यामध्ये पहिलं मीटिंग झालेली होती. ठीक आहे, हे यशवंतराव चव्हाणचं उत्तर नाही आहे, लिहून घ्या. SS बेलावाडी यांचं ते पुस्तक आहे. SS बेलावाडी. काय माहिती त्यांनी कुठून आणलं, मी चेक केलं ते मला हे मिळालं एक रेफरन्स. तसं तर नावच मिळत नव्हतं, ते इमेज मी झूम केली त्याच्यावरचं हे मिळालं. 50 इयर्स ऑफ लेजिस्लेटिव्ह काउन्सिल इन महाराष्ट्र. पुढचा क्वेश्चन घ्या, भारताच्या कोणत्या राज्याची केंद्रशासित प्रदेश वर्गवारीमधून राज्याच्या वर्गवारीमध्ये बढती करण्यात आली आहे. फार चांगला क्वेश्चन आहे, एकदम म्हणजे व्यवस्थित आहे क्वेश्चन.
म्हणजे तुम्हाला 100% कन्फ्यूज करण्यासारखा क्वेश्चन आहे आणि मॅक्सिमम जण चुकले होते या क्वेश्चन मध्ये. ठीक आहे, म्हणजे ज्यांचं लॉजिक क्लिअर होतं त्यांना काही अडचण आलेली नाही. सांगा, कोणत्या राज्याची केंद्रशासित प्रदेश वर्गवारीमधून राज्याच्या वर्गवारीमध्ये बढती करण्यात आली? आता हाच क्वेश्चन जम्मू काश्मीरसाठी रिव्हर्स होतो पहा, की कोणत्या राज्याची राज्याच्या वर्गवारीमधून केंद्रशासित प्रदेशात गेली. क्वेश्चन विचारला जाऊ शकतो ना तुम्हाला, जम्मू काश्मीर आणि लडाख. ठीक आहे, त्याचं उत्तर राहील. तर बघा, सिंपल गोष्ट होती, सिक्कीम डायरेक्ट कट झाला असता कारण की याला असोसिएट स्टेट म्हणून दर्जा घेतला होता 35 न आणि पूर्ण राज्याचा दर्जा दिला आपण 36व्या अमेंडमेंटनं. बरोबर आहे ना. 35वी आणि 36वी घटना दुसरी कशासाठी आहे? सिक्कीमसाठी. मग सरळ सरळ डी जर आपण क्रॉस केला, ठीक आहे, तर आन्सर ऑप्शन राहतं तुमचं 3 ABC. ठीक आहे, मिझोराम, अरुणाचल आणि गोवा हे पहिले काय होते? केंद्रशासित प्रदेश. नंतर त्यांना आपण राज्याचा दर्जा दिलेला आहे. ठीक आहे, क्लिअर. क्वेश्चन लक्षात घ्या, हेच क्वेश्चन येणार आहे मला असं म्हणायचं नाहीये, मात्र टॉपिक सेमच असणार आहे येणाऱ्या परीक्षेमध्ये. कोणती उदाहरणे राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वाच्या अंमलबजावणीची आहेत? लक्षात घ्या, कोणती उदाहरणे आहेत. ठीक आहे, आता बघा, किमान वेतन कायदा 1948 हा इयर बरोबर आहे. किमान वेतन कायदा आणि कामगारासाठी आपल्याला माहिती आहे आर्टिकल 43. ठीक आहे, नंतर मातृत्व लाभ कायदा 1961 हे इयर बरोबर आहे. ठीक आहे, याच्यासाठी आपण म्हणतो मातृत्व सहाय्य प्रसूती सहाय्य 42 आर्टिकल मार्गदर्शक तत्व. राष्ट्रीय वन धोरण 1988. ठीक आहे, हे सुद्धा बरोबर आहे, वनाचं संरक्षण वगैरे. ठीक आहे, नंतर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना. आता ऍक्च्युली लक्षात घ्या, हा जो आहे रोजगार हमी योजना, याचं उत्तर 4 दिलं त्यांनी. आता ऍक्च्युली तो 2005चा कायदा आहे. महात्मा गांधी हमी योजना लागू जो आहे तो झालाय 2 फेब्रुवारी 2006चा. मात्र यांनी जे आहे ते बघा ABC ऑप्शन नाही आहे, ऑब्जेक्शनही कोणी पाठवलं नाही मग वरील सर्व. ठीक आहे, तर इथे लक्षात ठेवा, ऍक्च्युली हे हमी योजना 2006, कायदा जर म्हटलं असतं इथं शब्द तर 2005चा असता. हमी योजना म्हटलाय ना, तर योजना केव्हा लागू झाली? 2006ला. तर हे चारही बरोबर आहे. मार्गदर्शक तत्वाच्या अंमलबजावणीचं हे तत्व आहे. ठीक आहे, आन्सर ऑप्शन 4. महत्वाचा क्वेश्चन होता, इयर पाठ करून ठेवायचे. किमान वेतन 1948. समान वेतन जर म्हटलं तर इथेच सांगू शकते कोणी? समान वेतन कायदा केव्हाचा आहे? 1976. ठीक आहे, समान वेतन. किमान वेतन मिनिमम वेजेस ऍक्ट 1948, इक्वल वेजेस ऍक्ट 1976. तसंच बघा, मातृत्व लाभ कायदा 1961. ठीक आहे, म्हणजे हा झाला मॅटर्निटी बेनिफिट ऍक्ट MBA. तसाच मग आहे मेडिकल टर्मिनेशन ऍक्ट, मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी ऍक्ट केव्हाचा? 1971चा. हा बरेचदा कन्फ्यूज होते बरं, लक्षात ठेवा. मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी. ठीक आहे, त्याच्यामध्ये MTP 1971चा आहे आणि MBA जो आहे मॅटर्निटी बेनिफिट ऍक्ट हा 1961चा आहे. हा मी माझं टेक माय वर्ड्स, हा इथे कन्फ्यूज होऊ शकता तुम्ही. ठीक आहे, MTP 71, नंतर MBA हा 61चा कायदा आहे. राष्ट्रीय वन धोरण 88 आणि रोजगार हमी कायदा 2005चा, योजना 2006ची. आन्सर ऑप्शन याचा 4 आहे. ठीक आहे, नेक्स्ट पुढचा क्वेश्चन, कोणती मूलभूत कर्तव्ये नाहीत? प्रश्न बरोबर वाचा, चुकू शकता तुम्ही. सार्वभौमत्व, एकता आणि अखंडता टिकवणे व संरक्षित करणे आहे का? सार्वभौमत्व आहे ना, सार्वभौमत्व, एकता आणि अखंडता टिकवणे बरोबर आहे. नंतर आपल्या संमिश्र संस्कृतीच्या वैभवशाली वारसाचे मूल्य जतन करणे आहे, बरोबर आहे. आणि नंतर सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळी प्रौढ मताधिकाराचा वापर करायचा आहे. आपल्याला आपला मतदान करायचं आता 26ला, बरोबर आहे का? ते नाही, ऍक्च्युली याचे रिकमेंडेशन केलेलं होतं, बरोबर आहे, स्वर्ण सिंगनं. मात्र त्याची अंमलबजावणी, त्याचं ऍड जे आहे ते करण्यात आलेलं नाही. त्यामुळे तुम्हाला विचारलं कोणतं नाही, आन्सर ऑप्शन याचं काय? ठीक आहे, आता तुम्हाला इथे होमवर्क हे आहे आज, मूलभूत कर्तव्य याची जी यादी दिली आहे ना 11 कर्तव्याची, त्याचा शब्द आणि शब्द कीवर्ड्स नुसार तुम्हाला वाचायचे आहे एकदा जाऊन. मला माहिती आहे तुमच्या पाठ असेल ते, मात्र गेल्यानंतर एकदा पुन्हा वाचा ती यादी. लगेच सुटल्यानंतर आज लेक्चर आता तुम्ही वाचून घ्या ती यादी. तुम्हाला लक्षात येईल का कोणते कीवर्ड्स वर लक्ष द्यायचं. ठीक आहे, कारण की आयोग तुम्हाला फसवू शकते तिथे. क्लिअर? तसा याचा शॉर्टकट सांगितला असेल मी. A फॉर आदर, B फॉर बल, C फॉर सार्वभौमत्व, D फॉर डिफेन्स. ठीक आहे, तो शेअर करेल मी वाटल्यास नंतर. हे 11ची यादी जी आहे ते लक्षात घ्या.
नेक्स्ट.